मराठी सिनेमा जगत के लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे ने शिरडी में श्री साईं बाबा के समाधि मंदिर में दर्शन कर आशीर्वाद लिया। दर्शन के पश्चात श्री साईं बाबा संस्थान की ओर से मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाड़ीलकर ने उनका सम्मान किया। इस अवसर पर मंदिर विभाग प्रमुख विष्णु थौरात और जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित रहे। आज शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनाला आलो, म्हणजे नेहमीच येतो पूर्वीपासून। तर म्हणजे आमची तर अशी धारणा आहे की बाबा अजूनही तिथंच आहेत, म्हणजे द्वारकामाईच्या तिथं बाबा बसलेले आहेत। ती धुनी आजही बाबांच्याच हाताने पेटते तेव्हापासून। त्यामुळं आजचं दर्शन तर विशेष होतं। संपूर्ण मुळशी पॅटर्नची आमची टीम, अभिजित भोसले, श्रीपाद चव्हाण, महेश अगवणे पाटील, प्रवीण थांबालाल, आम्ही सगळेच आज आलो। मुळात आज आल्यानंतर थोडी गॅप, बऱ्याच वर्षांनी आलो। किती म्हणजे मी शिर्डी संस्थानचं आभार मानेन की आज संपूर्ण देशामध्ये नव्हे जगभर भाविक या इथे येतात। ज्या पद्धतीनं इथली स्वच्छता आहे त्याला हॅट्स ऑफ। कसं आहे, भक्तांची संख्या कमी असेल तर ठीक आहे, पण आज ज्या पद्धतीनं अहोरात्र इथं भक्त येत आहेत आणि तरी सुद्धा जी स्वच्छता आहे याचं श्रेय मी शिर्डी संस्थान आणि सर्व साई भक्तांना सुद्धा देईल। कारण आपण आपल्या आराध्य दैवताच्या इथली स्वच्छता पाळतोय। ज्या पद्धतीनं पॅसेज केलेत, लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे, साध्यातला साधा भक्त सुद्धा ज्या पद्धतीनं येऊन साईंचं दर्शन घेऊन जातोय ही खूप मोठी गोष्ट आहे। अनेक वृद्धाश्रम, अनाथालय, बालसुधारगृह, शैक्षणिक संकुल आणि रोज 40 ते 50 हजार भाविकांची जेवणाची व्यवस्था ज्या पद्धतीनं होतीये हे सगळं बाबाच करून घेत आहेत। आणि बाबा करून घेताना त्यांचे भक्त आणि हे ट्रस्ट ज्या पद्धतीनं त्यांचा वारसा पुढे घेऊन जात आहे, त्यामुळं हे ट्रस्ट, ही शिर्डी ही फक्त महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, तर जगभरातील साई भक्तांचं भूषण आहे। त्यामुळं ही स्वच्छता जसं तुमचं आमचं कर्तव्य आहे तसंच आपण येणारे अनेक, कधी आपण असो नसो बाबा इथं असणारच आहे। ते मागचे काही वर्ष आहेत, पुढचे हजारो वर्ष बाबा इथं असणारच आहे। आपल्या भक्तांच्या पिढ्या येत जात राहणार आहे। अशा वेळी हे प्रस्थान, ही लोकसेवा वाढत जाऊ। मी आमच्या अभिषेक शेळकेंना पण धन्यवाद देतो। नेहमीच इतकं छान दर्शन आम्हाला इथं घडवलं जातं। त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन की ही स्वच्छता, ही सेवावृत्ती, हे अन्नदान, दवादान, शिक्षादान, बाबांचीच वृत्ती तुम्ही पुढे घेऊन जातात। त्यामुळे सर्व ट्रस्टला एक साई भक्त या नात्यानं मी अगदी मनपूर्वक प्रणाम करतो। बाबांची ही सेवा आणि द्वारकामाईची ती धुनी अशीच अहोरात्र हजारो वर्ष पेटत राहो, एवढीच साईंच्या चरणी माझी प्रार्थना। जय साईराम।